सद्गुरुनाथ महाराज। एरवी मी सर्वांच्या हृदय देशी मी अमुक आहे ऐसी जी बुद्धीस पुरी अहर्निशी ती वस्तू गामी परी संता सवे वसता योग ज्ञानी पैसता गुरु चरणोपासिता वैराग्यसी येण्याची सत्कर्मी अशेष अज्ञान विरमी जयाचे अहम विश्रामी आत्मरूपी ते आपे आप देखोनी देखी मिया आत्मेने सदा सुखी येथे मी वाचोनी अवलोकी आन हेतू असे परी संता सवे वसता। महावैष्णव ज्ञानराज माऊली भगवंत जी गीता किंवा भगवंताचा उपदेश आणि उपदेश करण्यासाठी ज्या संस्कृत श्लोकाचा उपयोग करतात आहे त्या संस्कृत श्लोकाचा अर्थ मराठीमध्ये अर्जुनाला वर्णन करून सांगतात आहे आणि या भगवंताच्या उपदेशाचा उपयोग जे अर्जुना समान भक्त असतात त्यांना होत असतो। जगामध्ये सगळ्या वस्तूंचा आणि सगळ्या गोष्टींचा लाभ सगळ्यांना नसतो। सूर्याचा जगामध्ये असण्याचा फायदा डोळसालाच असतो, जन्मांधाला काही उपयोग नाही सूर्याचा। तसा अध्यात्म किंवा तत्वज्ञानाचा भगवंताच्या उपदेशाचा साधू महापुरुषांच्या उपदेशाचा सद्गुरूंच्या उपदेशाचा लाभ अर्जुनासारख्या सतशिष्याला अर्जुन कसा प्रेमळ, अर्जुन कसा भक्तीचा जिव्हाळा जाणणारा, अर्जुन कसा पूर्ण श्रद्धा असलेला, पूर्ण विश्वास असलेला, पूर्ण भगवंत आणि भगवंताशिवाय ज्याच्या आवडीचा दुसरा विशेष शेष नाही आणि माझं परमकल्याण मी माझ्या गोपाल कृष्णांकडूनच करून घेणार आहे असा ज्याचा निर्धार, ते परमपिता परमात्मा भगवान गोपाल कृष्ण श्रीमद भगवद गीतेच्या 15व्या अध्यायाच्या 15व्या श्लोकामध्ये अर्जुनाला सांगतात, अर्जुना तसं पाहायला गेलं तर मला शोधण्यासाठी कोणालाही आहे तिथून कुठं जाण्याची आवश्यकता नाही। सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्तस्मृतिर्ज्ञानमपोहनञ्च वेदैश सर्वैरहमेव वेद्यो वेदान्तकृद्वेद विदेव चाहम्। आणि त्याचंच वर्णन महावैष्णव ज्ञानराज करताना म्हणतात, भगवंत अर्जुनाला सांगतात, मी सगळ्यांच्या हृदय देशामध्ये आहे
आणि ते जे माझं हृदय काशामध्ये असलेलं स्वरूप आहे त्या स्वरूपाला सारे मी म्हणतात. म्हणजे मी हे माझं स्वरूप आहे. पण हे माझं असलेलं स्वरूप संतांच्या सहवासामध्ये असलं राहिलं तरच हे स्वरूप आपल्याला अनुभवाला येतं, अन्यथा नाही. म्हणजे असून आणि नसून, हृदयाकाशात सगळ्यांच्या परमात्मा असून आणि नसून, तसं पाहायला गेलं तर काही उपयोग नाही. आणि उपयोगच जर करून घ्यायचा असेल तर संतांसोबत राहा म्हणतात. संता सवे वसता, वसणे म्हणजे राहणे. परंतु मी सर्व किंवा मी सकलांच्या हृदयामध्ये असलेला पुरुषोत्तम ज्ञानाने किंवा योगाने त्याच वेळेला अनुभूतीला येतो ज्या वेळेला ज्याला अनुभव घ्यायचा आहे तो भक्त संतांसोबत राहतो. संतांसोबत राहतो. परी संता सवे वसता, मी सगळ्यांच्या हृदय काशात राहतो. पण संता सहवासामध्ये जर राहिला नाही एखादा तर मी त्याच्या हृदयात असण्याचा त्या मनुष्याला काही लाभ नाही. जर माझं स्वरूप अनुभवायचं असलं तर, मला प्रगट करायचं असलं तर त्याला संतांसोबत वस्ती करणं गरजेची गोष्ट आहे. संता सवे वसता, वसता म्हणतात म्हणून वस्ती करणं म्हणावं लागतं. राहता म्हणलं असतं तर राहावं असं म्हणावं लागलं असतं. पण इथं वसता, संता सवे वसता. मी हृदय काशामध्ये असलेला परमात्मा आणि अमुकाच्याच हृदयात राहतो, तमुकाच्या राहत नाही असंही काही नाही. मी सगळ्यांच्या हृदयात आहे. पण मी हृदयात असलेला पुरुषोत्तम अनुभवायचा असला तर संता सवे वसता, संतांसोबत वस्ती केली पाहिजे. संत वस्तीला आहे तिथं वस्ती केली पाहिजे. संता सवे वसता. अजून काय केलं पाहिजे? योग ज्ञानी पैसता. मग योगाने असो की ज्ञानाने असो, संता सवे वसल्यानंतर गुरुचरणांची उपासना केली पाहिजे. आता का केली पाहिजे त्याचं उत्तर वरती दिलेलं आहे. जर आपल्या हृदयामध्ये असलेल्या पुरुषोत्तम तत्वाचा अनुभव घ्यायचा असला तर, देव पाहायचा असला तर, परमपदा रूढ व्हायचं असलं तर काय केलं पाहिजे? अनंत साधनं आहेत. काय केलं पाहिजे? गुरुचरण उपासिता वैराग्यसी. वैराग्यपूर्ण अंतःकरण करून सतगुरूंच्या चरणाची उपासना केली पाहिजे. सतगुरूचे पाय
हृदय घेऊ सोनी ठाय. पाहिलं ना गुरुचरणाची माती हीच माझी पाय गुरुची पाय तुझे गुरु राया हीच माझी गुरु. केली का देवाची पूजा, झाली का देवाची पूजा. हाय का तुझा देव. मी सर्वांच्या हृदय देशी. भगवंत म्हणतात मी सगळ्यांच्या हृदय देशात आहे. पाहिजा संता सवी वस्तीला राहा, संत सहवासात राहा. काय करावं तिथं राहून. तिथं राहून काय करायचं, संतासोबत राहून काय करायचं. वैराग्ययुक्त अंतःकरणाने त्यांच्या चरणाची उपासना करायची. इथं सेवा शब्द वापरत नाही, उपासना शब्द वापरतात. कारण 15वा अध्याय आणि गीतेचे जरी 18 अध्याय असले तर गीता 15व्या अध्यायाच्या शेवटी संपलेली. पुढं काय आहे अगदी गीत असं काय ढोबळ मी सांगतो अगदी तसा सरळ अर्थ नका घेऊ, पण जे बोलायचं तत्वज्ञान होतं 15व्या अध्यायाला कळस करून टाकलं. शेवट झाला. भगवंताने विचार केला की ज्याला सांगायची होती त्याने ऐकली आणि ज्याचं कल्याण व्हायला पाहिजे होतं त्याचं कल्याणही झालं, पण हे माझं बोलणं एवढं गोह्य अतिगोह्य असं आहे, अजून सांगायला पाहिजे. आणि मग तेच सोपं करून पुन्हा 3 अध्याय सांगितले. राहिले 16वा 17वा आणि 18वा अवतरणिका आहे. 9च्या 9 अध्याय एक 17च्या 17 अध्याय 18व्या अध्यायात आलेले आहेत. 18वा अध्याय गीतेचा अवतरणिका रूपात आहे. नसेल कळलं तर कोणा एक वेळेला पुनरावृत्ती आवृत्ती केली. परी संता सवे बसता योग ज्ञानी पैसता गुरुचरण उपासिता वैराग्यसी येण्याची सत्कर्मी. याच एका सत्कर्माने हृदयामध्ये प्रत्येकाच्या हृदयामध्ये असलेला मी वैराग्ययुक्त अंतःकरण करून गुरुचरणांची जर उपासना केली गेली तर हृदय आकाशामध्ये असलेला मी परमात्मा, मी पुरुषोत्तम त्या उपासकाच्या अनुभूतीला येतो. याचा अर्थ बाकीच्यांच्या अनुभवाला पुरुषोत्तम येत नाही असा आहे. आणि ज्यांच्या कृपेनं पुरुषोत्तम अनुभूतीला आला ज्ञानोपरायांच्या, ज्ञानोपरायांच्या अनुभवाला पुरुषोत्तम कुणाच्या कृपेनं आला. सतगुरूंच्या नाम निवृत्ती दादांच्या निवृत्ती महाराजांच्या कृपेनं आला. तुमच्या माझ्या अनुभवाला कोणाच्या कृपेनं परमात्मा आला सांगा. तुमच्या माझ्या अनुभवाला परमात्मा कोणाच्या कृपेनं आला? आला का? पण
आला? परमतत्वाचा अनुभव घेतला का? नसेल घेतला तर का नाही घेतला? अनुभव देणारा भेटला नाही का भेटलेला असूनही घेतला नाही? तर का घेतला नाही? गरज नाही पुरुषोत्तमाची म्हणून अनुभव घेतला नाही का? सद्गुरूंची वैराग्ययुक्त अंतःकरणाने सेवा केली नाही म्हणून सद्गुरू प्रसन्न झाले नाही म्हणून त्यांनी अनुभव दिला नाही? काय असेल याच्यात? काय तर कारण असेल ना. काय कारण? हृदयात प्रत्येकाच्या परमतत्व आहे, पुरुषोत्तम आहे. अनुभव घ्यायचा असला तर वैराग्ययुक्त अंतःकरणाने सद्गुरूंच्या चरणाची उपासना जर केली गेली तर याच एका सत्कर्माने मी हृदयकाशामध्ये असलेला पुरुषोत्तम अनुभूतीला येतो. जर आला नसेल तर देव म्हणतात ते खोटं तरी म्हणावं लागेल. नसता ज्यांच्याकडे पाठवलं, ज्यांची उपासना करायला सांगितली, त्यांच्यामध्ये तरी ते सामर्थ्य नसेल किंवा जे करायला सांगितलं ते तरी आपण करत नसू म्हणून काही येत नाही. एक तर देवाचं बोलणं खोटं, नसता ज्यांच्याकडे पाठवलं ते सद्गुरू नसतील, संत नसतील, किंवा देवाचं बोलणं जर खरंच असेल की असं केल्याने मग पुरुषोत्तम अनुभूतीला येतो, देवाचं बोलणं जर खरंच असेल आणि खरोखरच सद्गुरूला आपण शरण गेलेलो असू तर तिसरी पायरी साधकाची असते. जे साधन सांगितलं ते केलं जात नाही. जे साधन सांगितलं ते केलं जात नाही. आणि त्या हृदयामध्ये असलेल्या पुरुषोत्तम तत्वाची, पुरुषोत्तमाची, आत्मतत्वाची स्वरूप अनुभूती, आत्मानुभूती ज्ञानोबारायांना पूर्ण आली. म्हणून ज्ञानोबाराय स्वतःचाही अनुभव या ओबीच्या माध्यमातून सांगतात. हा माझा अनुभव आहे म्हणतात. देवाने तर अर्जुनाला सांगितलंच, पण ज्ञानोबाराय म्हणतात माझा पण अनुभव तोच आहे. ज्ञानोबाराय म्हणतात माझा जन्म झाल्यापासून निवृत्ती दादांच्या सहवासात मी आहे. बसणं, बोलणं, चालणं, फिरणं, झोपणं सद्गुरूंच्या सहवासात आहे. आणि परिणाम सांगितला तसा झालेला आहे. माझ्या हृदयकाशामध्ये असलेला तो पुरुषोत्तम मी अनुभवलेला आहे. गुरुचरणांची उपासना मी केलेली आहे, मला घडलेली आहे. साक्षात परमात्मा मज भेटविला, विसरू कसा मी गुरुपाद केला. साक्षात परमात्मा मज भेटविला, माझी त्याची भेट करून दिली, माझी आणि त्याची भेट करून दिली, मलाच पुरुषोत्तम करून ठेवलं. आणि हे ज्यांच्या कृपेनं झालं, हे ज्यांच्या कृपेनं झालं त्या सद्गुरूंच्या चरणाची आता पूजा करायची वेळ ज्ञानोबारायांवरती आली. त्या हृदयकाशामध्ये मी सगळ्यांच्या हृदयकाशामध्ये राहतो. भगवंत म्हणतात मी सगळ्यांच्या हृदय आकाशामध्ये राहतो.
माझा पुरुषोत्तमाचा जो हृदयामध्ये मी आहे त्याचा अनुभव घ्यायचा असला तर संता सोबत वस्तीला राहा आणि त्यांच्या सोबत वस्तीला राहून वैराग्ययुक्त अंतःकरणाने त्यांच्या चरणाची उपासना कर. झाली कृपा त्यांची, इच्छा झाली त्यांची, प्रसन्न झाले जर ते, तर तुझ्याच हृदयामध्ये असलेला मी पुरुषोत्तम ते तुला प्रगट करून अनुभवाला आणून देतील. तुझं काम होऊन बस. सल्ला दिला देवाने. सल्लाही महत्वाचा असतो ना. पकडला गेला, बंधनात पडला तर काय करतो आपण? काय गुन्हा झाला, आता पोलीस पकडणार किंवा पकडून नेलं, कोणाचा सल्ला घेतो? कोणाचा? वकील महाराजांचा सल्ला. कसं सुटावं आता. तसा भगवंताने अर्जुनाला काय दिला? सल्ला दिला, हिताचा उपदेश केला. असं करतो. कशाला दारिद्र्याचं जीवन घेतो? ज्ञानोबारायांचं परमभाग्य बालपणापासून सद्गुरूंच्या सहवासात आहे. एक पहा, जमीची बाजू. सर्व प्रकारची अनुकूलता जोपर्यंत प्राप्त होत नाही तोपर्यंत कोणालाही श्रेष्ठ पण प्राप्त होत नाही, अनुभव प्राप्त होत नाही, पुरुषोत्तम तत्व प्राप्त होत नाही. त्याला सर्वांगीण अनुकूलता लागते. त्याच्यापैकी पहिली अनुकूलता सद्गुरूंचा सहवास. जी ज्ञानोबारायांना जीवनामध्ये प्राप्त आहे. बालपणापासून भविष्यामध्ये जे सद्गुरू होणार आहे ते अगोदरपासून भाऊ आहेत. पुढे चालून किशोरावस्थेमध्ये सद्गुरू झाले ते, आणि अगोदरही सहवास आहे आणि नंतरही सहवास आहे. सहवास आहे आणि भगवंताने उपदेश केल्याप्रमाणे वैराग्ययुक्त अंतःकरण आहे. ज्ञानोबारायांचं आणि सेवा करतात, सांगितलेली सेवा करतात. आणि दयाघन निवृत्ती नावाचा पुरुषोत्तम जो सगुण साकार आहे तो पुरुषोत्तम हृदय काशामध्ये असलेल्या निर्गुण तत्वाचा नव देण्यासाठी कृपावंत झाला आणि ज्ञानोबारायांना अनुभव दिला आला. साक्षात परमात्मा मज भेटविला, विसरू कसा मी गुरुपाद केला. आता ज्यांनी ते परमतत्व अनुभवाला आणून दिलं त्या सद्गुरूंच्या चरणाची पूजा करायची इच्छा झाली ज्ञानोबारायांना. सद्गुरूंना समोर बसवलं. गुरु महाराज बसा. निवृत्ती दादा म्हणतात, काय रे ज्ञाना, काय इच्छा आहे आज? निवृत्ती ज्ञानोबाराय म्हणतात, तुमच्या कृपेनं मी कामनेतून इच्छेतून निवृत्त झालेलो आहे. मी पूर्ण काम आहे, तुमची कृपा आहे. पण मला समोर बसवलंस आणि तू काय करणार, काय करायचा विचार आहे?
ज्या चरणांची मी वैराग्ययुक्त अंतःकरणाने एवढ्या वर्षापासून उपासना करत आलो, त्या चरणांचा प्रताप मला अनुभवाला आला की हे चरण साधे नाहीत. ज्या चरणारविंदाची मी एवढ्या वर्षापासून उपासना करत आलो वैराग्ययुक्त अंतःकरणाने, आज मला त्या चरणांचा प्रताप कळला की ज्या चरणांच्या कृपेचा परिणाम, ज्या चरणांपासून अध्यात्म ज्ञानाचा प्रकाश मला प्राप्त झाला आणि त्या प्रकाशामध्ये माझ्या स्वतःच्या हृदयामध्ये असलेला पुरुषोत्तम मी अनुभवला, जो माझ्याच हृदयात होता पण सद्गुरूंनी अनुभवाला आणून दिला. ज्या रीतीनं घर आपलंच असावं, घर आपलंच असावं, वडिलोपार्जित असावं, आपलंच असावं, आणि कुणीतरी एखाद्याने येऊन सांगावं तुम्हाला माहित आहे का तुमच्या घरात किती सोनं आहे? म्हणलं सोनं आहे? तुमच्या घराच्या या कोपऱ्यामध्ये 3 फूट खाली जमिनीमध्ये 5 हांडे पिवळे धमक, माहिती आहे तुम्हाला? त्यानं बराय म्हणतात, ज्या चरणांचा सहवासामध्ये मी राहिलो, ज्यांच्या सहवासामध्ये मी राहिलो, त्यांच्या चरणाची वैराग्ययुक्त अंतःकरणाने मी आज पावितो उपासना करत आलो. त्या उपासनेचा परिणाम असा झाला की माझ्या हृदयात असलेला परमात्मा या चरणाच्या प्रतापाने मी अनुभवला. आता ज्या चरणांनी एवढा लाभ मला करून दिला, मला त्या चरणांची पूजा करायची इच्छा आहे. आता कसा हा उपकार फेडू? कशी पूजा करायची? ज्या सद्गुरूंच्या ज्ञानाचा परिणाम असा झाला की दृश्य जगताचा निराश झाला, दृश्य जगताचा नाश झाला आणि पुरुषोत्तम प्रगट झालेला. आता सद्गुरूंच्या चरणाची पूजा करायची. पाणी आणायला गेले ज्ञानोबाराय तर तिथं पुरुषोत्तम प्रगटलेला आहे, तिथं भगवंत आहे. फूल आणायला गेले की त्या झाडात भगवंत, फुलात भगवंत, कळीत भगवंत. की आता पूजेला तर हे सगळं साहित्य लागेल ना. पूजा करायला तर बसले सद्गुरूंना, तर बसवलं तिथं पूजा, तुमची पूजा करायची. आणि का करायची त्याचं कारण पाहिलं. का करायची? करे करिता पूजन तीज पूजन दोक्ष. पूजा करायची. पाणी आणायला गेले तिथे पुरुषोत्तम प्रगट झालेला आहे. फूल आणायला गेले तिथं सगळ्या गटागटात अणुरेणूमध्ये पुरुषोत्तम अनुभवाला येतोय ज्ञानोबारायांच्या. आणि सद्गुरूला तिथं आसनावर बसवून ठेवलं आहे. ते आसन आहे पुरुषोत्तम स्वरूप आहे. आसनावरती बसलेले मुळातले पुरुषोत्तम आहेत, मुळातले पुरुषोत्तम आहे. ज्ञानोबाराय बराच वेळ साहित्य शोधत फिरले, पण जिथं गेले तिथं पुरुषोत्तमाची भेट झाली. आणि पुरुषोत्तमाची सेवा करण्यासाठी पुरुषोत्तम चालत नाही. एक अर्थ
ज्ञानोबाराई वापस आले. फुल नाही सापडलं, फळ नाही सापडलं, काही नाही, वापस आले. सद्गुरूंच्या प्रतापी चरणावरती नतमस्तक झाले. निवृत्ती दादा म्हणतात, ज्ञाना पूजेचं काय झालं? पूजा करणार होतास, काय आणलंस पूजेसाठी? ज्ञानोबाराय म्हणतात, काय आणू? तुमच्याशिवाय काहीच नाही, तुमच्याशिवाय काहीच नाही. ज्याला पाहू ते तुम्हीच आहात, जे ऐकू ते तुम्हीच आहात, ज्याला स्पर्श करू ते तुम्हीच आहात. म्हणजे मग आता पूजेचं काय करायचं? शेवटी पूजा करणारच का नाही? तू म्हणला पूजा करतोस म्हणून तुमच्या चरणाची पूजा करायची म्हणून मी बसलो, तू बसवलं मला. आता पूजेचं काय करतो? करत तर करायची पूजा, करत नाही पूजा नाही म्हणजे गुरु महाराज मी तर पूजा करीनच, मी तर पूजा करीनच. नाही ज्ञाना तू नाही पूजा करू शकत. म्हणजे मी करीन, मी करीन पूजा. ज्ञाना हट्ट सोडून दे, तू पूजा नाही करू शकणार. नाही म्हणले गुरु महाराज तुम्ही हट्ट सोडा, आता मी पूजा करीन तुमची. पण करशील कशी? थोड्या वेळ जे तुम्ही दिलं ना ते तुमच्याजवळ ठेवीन. मी माझ्या मूळच्या जागेवर जाऊन तुमची पूजा करेन. शब्द सुमन अर्पण करीन मी तुम्हाला. मी तुम्हाला शब्द सुमन अर्पण करेन. म्हणजे शब्द ही माझं स्वरूप आहे म्हणले ना. शब्द जरी तुमचं रूप असलं तरी वेदाने सुद्धा तुमची स्तुती अक्षरानेच केली ना. मग त्यांची स्तुती त्यांनी केलेली तुमची स्तुती तुम्ही मान्य केली का नाही? केली ना. मग मी केलेली पूजा तुम्ही मान्य केली पाहिजे. ज्यांची अशी असीम कृपा झाली, ज्या संताच्या समागमामध्ये राहायचा आदेश भगवंताने अर्जुनाला दिला. संत समागमे धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. संतांनी सुद्धा दिली. नाशिवंत क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. नाशिवंत देह जाणार, सकळ आयुष्य खातो काळ सावधान. मग उपाय काय आला? संत समागमे धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. मी सगळ्यांच्या हृदय काशामध्ये आहे, पण मी सगळ्यांच्या हृदय काशामध्ये असलेला पुरुषोत्तम अनुभवायचा असला तर संतांच्या सहवासामध्ये राहा. वैराग्ययुक्त अंतःकरणाने त्यांच्या चरणारविंदाची उपासना कर. ते प्रसन्न झाले तर मी हृदयामध्ये असलेल्या अनुभूतीला येऊ शकतो. ज्ञानोबाराय यांच्या अनुभूतीला आलेला आहे पुरुषोत्तम. पूजा करायला बसलेले आहे ज्ञानोबाराय सद्गुरूंची, ज्या चरणाचा प्रताप. ज्या सद्गुरूंच्या चरणानी माळवीत विश्वाभासू, नवल उदयाला चंडासू, अद्वया नित्य प्रकाशू बंधू आता. आणि ज्ञानोबाराय वाग्यज्ञ, वाघ पूजा, शब्द सुमनांची पूजा करतात.
ज्या सद्गुरूंच्या चरणारविंदाच्या प्रतापाने आणि आपल्या सद्गुरूंना सूर्याची उपमा दिलेली आहे, पण ते सूर्य असे नाही जे नाशिवंत आहेत. सूर्याचं महत्व कशामुळे? प्रकाश देतो म्हणून. सूर्य प्रकाश हीच त्याची ओळख आहे. चंद्र प्रकाश देतो हीच त्याची ओळख आहे. सूर्य उपमा दिली माझे सद्गुरू सूर्य आहेत. हा सूर्य प्रकाश देतो आणि तुमचे सद्गुरू काय देतात? म्हणजे प्रकाशच देतात. पण हा जगातला सूर्य ही नाशिवंत आहे. तो दाखवतोय ते जगतही नाशिवंत आहे आणि त्याचा प्रकाशही नाशिवंतच आहे. पण माझ्या सद्गुरूचं स्वरूप हे शाश्वत आहे, अविनाशी आहे आणि ते ज्ञान सूर्य आहेत. माझे सद्गुरू ज्ञान सूर्य आहेत. ते ज्ञान सूर्य असल्यामुळं मला ते ज्ञान प्रकाशदान करतात आणि त्या ज्ञानाच्या प्रकाशामध्ये माझ्या हृदयस्थ असलेला परमात्मा मी अनुभवला. माझ्या सद्गुरू रूपी किंवा ज्ञान प्रकाश रूपी माझ्या सद्गुरु सूर्यानी जगताचा जो भास, प्रपंचाचा जो भास माझ्या दृष्टीसमोर होता, तो जगताचा प्रपंचाचा भास नाहीसा केला आणि त्याचा परिणाम असा झाला की पुरुषोत्तम माझ्या अनुभवाला आला. जो अविद्या राशी रुसोनिया गेली ज्ञान ज्ञान चांदनिया, जो सुदिन करी ज्ञानिया स्वभाव स्वबोधाचा. ज्ञान सूर्य सद्गुरू. एकदा ज्याच्यासाठी तो सूर्योदय झाला, याचा अर्थ ज्ञान सूर्य ज्याला भेटला, ज्ञान सूर्य ज्याला भेटला त्याला काय प्राप्त होतं? सूर्य उदयाला आला की जगाला काय मिळतो? प्रकाश. आणि सद्गुरूची भेट झाली म्हणजे कोणत्या सूर्याची भेट झाली? ज्ञान सूर्याची भेट झाली. आता ज्याला ज्ञान सूर्याची भेट झाली त्याला काय मिळणार आहे? ज्ञानाचा प्रकाश किंवा ज्ञान प्रकाश किंवा ज्ञान प्राप्त होणार आहे, अध्यात्म ज्ञान प्राप्त होणार आहे. ज्या ज्ञानाच्या प्रकाशामुळे स्वबोध प्राप्त होणार आहे. ज्ञान आणि अज्ञान हे ज्या स्वरूपावरती असतं, ज्ञान आणि अज्ञान हे ज्या स्वरूपावरती असतं, ज्ञान हे भगवंताचं स्वरूप नाही, अज्ञान हे तर भगवंताचं स्वरूप नाहीच आहे. पण ज्ञान आणि अज्ञान ज्या स्वरूपावरती अधिष्ठित असतं ते स्वरूप, तो पुरुषोत्तम बोध त्या ज्ञान सूर्यामुळे प्राप्त होतो किंवा झाला. सूर्याचं महत्व सांगत असताना ज्ञानोबाराय म्हणतात, सूर्य उदय पावला की कमळ काय होतं? सूर्योदय झाला की कमळाचं फूल उमलतं आणि सूर्यास्त झाला की कमळाचं फूल बंद होतं. तसा ज्ञान सूर्य उदय पावला, बोध रवी उदेला, विसरू कसा गुरुपाद केला. त्याच्या अलीकडे काय? प्रचंड तो बोध रवी उदेला, विसरू कसा गुरुपाद केला. तो बोध रवी उदयाला आलाय ना, हा सतगुरूच्या रूपामध्ये बोध रवी आहे ना. बोध रवी उदयाला आला
माझ्या सद्गुरूंचं दर्शन, मला सद्गुरूंची भेट झाली. बोध रवी उदय पावला ज्या वेळेला, त्या बोध रवीचा परिणाम एक वर्णन करतात की कमळ पुष्प उमलतं, अस्तमानाला बंद होतं. माझ्या जीवनामध्ये ज्ञान सूर्याचं आगमन झालं, उदय झाला, परिणाम असा झाला की त्याचा परिणाम लिंगदेहाचा नाश झाला. लिंगदेह कशाला म्हणतात? पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार याला लिंगदेह म्हणतात. या लिंगदेहाचा, हे लिंगदेह माईक आहे, मायेनं जन्माला घातलेला आहे, भासमात्र आहे किंवा मिथ्या आहे किंवा मृगजलवत आहे किंवा प्रकृतीचा अंश आहे. आणि त्याचा नाश या माझ्या ज्ञानसूर्यानं केलेला आहे. शब्दाची आडस भेदनेच्या दोन्ही थडी, आरडाते विरळ हवेली बुद्धी योगू. ज्या वेळेला माझ्या ज्ञानसूर्याचा उदय झाला, माझ्या ज्ञानसूर्याच्या उदयामुळे परिणाम असा झाला की दोन्हीकडे दोघं झाले. कोण कोण? बुद्धी एका बाजूला होऊन गेली आणि बोध एका बाजूला झाला. बुद्धीचं आणि बोधाचं जमेना. काय होतं माहिती आहे का? ज्ञान सूर्य ज्या वेळेला साधकाला प्राप्त होतो, नाम सद्गुरू संत प्राप्त होतो, त्यावेळेला लिंगदेहाचा नाश होतो. एका बाजूला बुद्धी आणि दुसऱ्या बाजूला बोध असतो. आणि बुद्धी निश्चित रीतीनं त्या बोधाला पकडू शकत नाही. आणि बुद्धी जो ज्ञानबोध प्राप्त होतो सद्गुरूंकडून, ती बुद्धी त्या बोधाला पकडू शकत नाही. म्हणून एका थडीवर ही राहते, दुसऱ्या थडीवर तो बोध राहतो. बोध तिला खुणवतो, इकडे बुद्धी म्हणते नाही ना, मी नाही राहत. या बुद्धीला आणि या बोधाला एका ठिकाणावरती आणतात सद्गुरू आणि त्या दोघांचा विवाह लावून देतात. आता बुद्धी बोधाला सोडून राहत नाही आणि बोध बुद्धीला सोडून राहत नाही. आणि या बुद्धी आणि बोधाला जो पुत्र होतो त्याला ज्ञान म्हणतात. हाती बोधाचा झेंडा मी घेईन, भेद रहित रहित वारीसी जाईन. भेद बुद्धी पहा. शब्दाची आडसकडी. नाना प्रकारची पुराणं वाचली, सद्गुरूच्या भेटीच्या अगोदर नाना प्रकारची पुराणं वाचली. हे वाच ते वाच, ते वाच ते वाच, ते वाच ते वाच. अगोदरच बुद्धीमध्ये एवढे संशय, एवढे भेद आणि त्यातल्या त्यात एवढं वाचन केलं. आता या शास्त्राच्या शब्दांनी काय केलं? शास्त्रामध्ये विरोध आहे बरं का, शास्त्रामध्ये विरोध आहे. आणि शास्त्रामध्ये विरोध काय आहे त्याचं स्पष्टीकरण करण्याचा आताचा प्रसंग नाही. तो विरोध का ठेवलेला आहे त्यांनी, का केलेला आहे? कारण सकल शास्त्र एकानेच निर्माण केलेली आहेत. मग एकाने निर्माण केले तर भेद का ठेवला? अभेद स्वरूप प्राप्त व्हावं म्हणून भेद केला. कारण भेदाशिवाय अभेद तत्व पुढं भेटत नाही, त्याची तळमळ लागत नाही. सद्गुरु रूपी सूर्य भेटीच्या अगोदर मी खूप शब्द संग्रह केला, खूप वाचन केलं. आणि म्हणून भेद नदीच्या एका तीरावरती बुद्धी थांबली, दुसऱ्या तीरावरती बोध थांबला. म्हणजे प्राप्त झालेल्या बोधाचा निश्चय होत नाही. याचा अर्थ असा होतो की बुद्धी अजून बोधाशी तल्लीन झाली नाही, तद्रूप झाली नाही. ज्या वेळेला बुद्धी आणि बोध दोन थडीवरती राहायला लागले, त्यावेळेला सद्गुरूंची भेट झाली. आणि सद्गुरूंनी शास्त्राचं जे मतभेद आहेत ते सद्गुरूंच्या बोधवचनाने निशेष लयाला गेले.
आणि मी एका निश्चयावरती आलो. जेने पाहलिये पहाटे भोगवी जो चित गगन भुवन दिवा. जेने पाहलिये पहाटे भेदाची चोर वेळ फिटे रिगती आत्मानुभव वाटे पांथिक. ही एका थडीवरती बुद्धी, दुसऱ्या थडीवरती बोध. आणि एवढ्या वेळात माझे गुरु महाराज आले आणि त्यांनी पाहिलं बुद्धीकडे, बोधाकडे. का रे दूर दूर का बसला? एवढ्या वेळामध्ये सद्गुरु आले आणि भेद नावाच्या चोराला ही गोष्ट कळली की आता गुरु महाराज आले. गुरु महाराज आल्याबरोबर तिथून भेद नावाचे चोर पळून गेले. भेद नावाचे चोर पळाल्याबरोबर बुद्धी बोध एकरूप झाले. जयाचे विवेक किरण संगे उन्मेक सूर्यकांत पुनगे दीपले जाळीती तांगे संसाराचे. ज्या सूर्याच्या किरणांचा परिणाम, ज्या माझ्या सद्गुरु ज्ञान सूर्याच्या किरणाचा परिणाम की भक्तरूपी म्हणजे मी साधक रूपी चंद्र सूर्यकांत मण्यावर पडला आणि मला सूर्यकांत मण्याला त्यांनी विरघळवून टाकलं, वितळवून टाकलं. तिथं थिनग्या पडायला लागल्या. त्या थिनग्या पडत असताना त्या थिनग्याने संसाराचा नाश केला. संसार जाळून राख केला. संसार जाळून राख केला. खाली काय स्वरूप शिल्लक राहिलं? मग वरचं जाळलं की खाली काय शिल्लक राहिलं? खाली जे शिल्लक राहिलं त्याला स्वरूप म्हणतात, पुरुषोत्तम स्वरूप म्हणतात. जो प्रत्येक बोधाची या माथया सोहमतेचा मध्यान्नी आलिया लपे आत्मभ्रांती छाया आपण पातळी. माझे सद्गुरु रूपी ज्ञानसूर्य उदय पावले. ते उदय पावण्याच्या अगोदर सावली होती माझ्या सोबत, पण माझे ज्ञानसूर्य माध्यान्नीला आले ज्यावेळेला, त्यावेळेला माझी सावली माझ्या अंगाच्या खाली आली, म्हणजे माया सरली, माया नाहीशी झाली. मी छायेच्या नाम मायेच्या माथ्यावरती पाय देऊन उभा राहिलो. तिला संपवलं. कुणी संपवलं तसं पाहायला गेलं तर माझ्या डोक्यावरती माध्यान्ह समयाला माझ्या मस्तकावरती ज्ञान सूर्याची किरण पडली, सद्गुरूंची बोधरूपी वचन पडली. म्हणून अद्वय बोध पाटणी तेत महानंदाची ताटणी. मग सुखानुभूतीची घेणी देणी मंदावू लागते. आणि मग सुख मग हे देणं घेणं, कारण भेद नाहीसा झाला. कारण सोहम तेजे ओवाळू सामरस्ये पोटाळू निरंतर. तेत अहम हा धूप जाळू नाहम तेजे ओवाळू सामरस्ये पोटाळू निरंतर. पोटाळू ना असं धरू. प्रेमाने धरलं जातं त्यावेळेला कुठं धरलं जातं असं याचा अर्थ. त्यांनी लगेच प्रेमाने पोटालाच धरलं. पोटाला धरलं नाम, हृदयाला धरलं, प्रेमाने धरलं. ते पोटाळू नाम ते प्रेमाचा प्रतीक म्हणून तो शब्द वापरला. क्रिया नाही दाखवली. क्रियावाचक अर्थ नाही करायचा, त्याला भाववाचक अर्थ करायचा. अर्थ करताना सुद्धा म्हणून अद्वय बोध पाटणी. अद्वय बोध, अद्वय आनंद, असा आनंद जिथं दोघं नाही पण सुख मिळतं, दोघं नाही पण आनंद मिळतो. अद्वय आनंद प्राप्त झाला. किंबहुना ऐसे मुक्त कैवल्य सुदिवेसे सदा लाही जे का प्रकाशे जयाचे.
अखंड मला ज्यांच्या ज्ञान प्रकाशामध्ये तो पुरुषोत्तम अनुभूतीला येतो, जो निज धाम व्योमीचा राहो, जो निज धाम दान करणारा राजा आहे, आणि तो राजा, तो गुरु महाराज माझ्या जीवनामध्ये उदय पावलेला आहे. ज्या ज्ञान सूर्याच्या नाम सद्गुरूंच्या ज्ञान प्रकाशामध्ये मी माझ्या हृदयामध्ये असलेला तो पुरुषोत्तम रात्रंदिवस तीनही अवस्थेमध्ये अनुभवतो आहे. तो अहोरात्रांचा पैल पडो कोण देखावा, ज्ञान मार्तंडो जो प्रकाशे विन सुखाडू प्रकाशाचा. आता त्या ज्ञान सूर्याची मला पूजा करायची इच्छा झालेली आहे. कशी करू? कशी करू? तया चित सूर्या श्री निवृत्ती. आता नमो पुढत पुढते. ज्ञानोबाराय सतत नमस्कार करतात आहे, उठतात आहे, नमस्कार करतात आहे, उठतात आहे, नमस्कार करतात आहे. ज्ञाना झाली पूजा? नाही गुरु महाराज, चालली पूजा, चालू आहे. तू काय करतोस? काही करू शकत नाही म्हणून नमस्कार करतोय. काही करू शकत नाही म्हणून मी वंदन करतोय, नमतो आहे. तयाचित सूर्या श्री निवृत्ती. आता नमो म्हणू पुढत पुढती. नमो नमो नमो. नमः गुरुवे नमः, गुरुवे नमः, गुरुवे नमः, गुरुवे नमः. तस्मै श्री गुरुवे नमः, 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 तस्मै श्री गुरुवे नमः. आता जीवनभर मी हेच करेन. तस्मै श्री गुरुवे नमः. ज्याने माझ्या हृदयामध्ये असलेला पुरुषोत्तम जो कधीच मी अनुभवू शकलो नसतो, माझ्या ज्ञान सूर्याचा उदय झाला. माझ्या जीवनामध्ये सद्गुरु नावाचा ज्ञान सूर्य उदेला. प्रचंड तो बोधरवी उदेला. तयाचित सूर्या श्री निवृत्ती. त्या ज्ञान सूर्य, त्या ज्ञान सूर्याला, माझ्या ज्ञान सूर्याचं नाव निवृत्ती आहे. त्या ज्ञान सूर्याला आता नमो म्हणा पुढत पुढती. आता त्या ज्ञान सूर्याला फक्त एवढंच म्हणा, तस्मै श्री गुरुवे नमः. गुरु महाराज, मी तुमच्या चरणाला वंदन करतोय. का करतोय या प्रश्नाचं उत्तर तुम्ही जाणता. मी तुम्हाला वंदन का करतो आहे, मी तुमच्या चरणाची पूजा का करतो आहे, मी तुमच्या चरणाचं ध्यान का करतो आहे, या सगळ्या प्रश्नाचं उत्तर गुरु महाराज तुम्ही जाणता. जे बाधका येईज तसे स्तुती बोलाची. नमो तस्मै श्री गुरुवे नमः. कारण नमस्कार यामुळे करावा लागतोय मला की याच्यापेक्षा मी दुसरं काही करू शकत नाही. का करू शकत नाही याला कारण अद्वैत बोधाची सिद्धता झालेली आहे. आणि जर स्तुती करायला जर गेलो मी
जर पूजा करायला गेलो, स्तुती करायला गेलो, तर स्तुतीमध्ये द्वैत आहे, द्वैत घ्यावं लागतं, दुसरं व्हावं लागतं. आणि दुसरं होऊन केली जर स्तुती तर ती देवाची स्तुतीच होत नाही, कारण ती स्तुती प्राकृतिक होऊन जाते. स्तुती कधी सुरू होते? स्तुती करणारा स्तुतीचे शब्द आणि स्तुतीच्या शब्दाचा भाव जोपर्यंत एकरूप होत नाही, त्रिपुटीचा लय होत नाही, तोपर्यंत स्तुती सुरू होत नाही. स्तुती करायची म्हणले कोणाची तर तिथं स्तुती होते. जरी स्तव्य बुद्धीसी लया जाई जे का, स्तव्य बुद्धीचा स्तवन करणाऱ्या स्तवकाचा, स्तवन करणाऱ्याचा बुद्धिभेद जोपर्यंत जात नाही तोपर्यंत ते भगवत स्मरण, गुरु स्मरण होऊ शकत नाही. म्हणजे स्तवन करायला जाऊ तर स्तवन करणारा शिल्लक राहत नाही, आणि स्तवन करू तर तुमची स्तुती होत नाही. म्हणून मी काय ठरवलं, तुझं नमो, जसा आहे तू तसा ज्ञानसूर्य मी तुला वंदन करतो. 5 मिनिट. जे सवने शिवा जाणे, जे मौनाचे या मिठिया वाणी, जे काही न होणी आणि जे आपण पया जो तया तुझ्या उद्देशासाठी पश्यंती मध्यमा पोटी सुनी पेरसे पाठी वैखरी विसे, तया तू ते मी सेवकपणे लेबवी बालके या स्तोत्राचे लेणे ती उपसावे म्हणता, उणे अद्वयानंदा परिरंके अमृताचा सागरू. तुम्ही म्हणता स्तुती करतो कशाला, मग माझी पूजा कशाला करतो, मग तुला येत नाही तर? बरोबर आहे तुमचं म्हणणं, कारण स्तुती केली तरी परमात्म्याची स्तुती नाही होऊ शकत ती, आणि भगवत स्वरूप प्राप्त झाल्यानंतर स्तुती कोण करणार? ज्या स्वरूपाचा अनुभव ज्ञान प्रकाशाने आला, बोधाने आला, त्या भगवंताची आता स्तुती कशी करणार? कोण करणार? जो स्तुती करणारा होता तो तर ध्येयाशी एकरूप होऊन गेलेला, आता स्तुती करायला कोण आहे? पूजा करायला कोण शिल्लक आहे तिथं? शिल्लक असलं तो पण पूजा करायला. पण ज्ञानोबाराय म्हणतात नाही 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 नाही, मी शिल्लक नाही, पण मी शिल्लक आहे, मी तर पूजा करीनच, मी नाही सोडणार. ज्ञानोबाराय म्हणतात, गुरु महाराज मला कळतं, मी तुमची पूजा करायला नाही पाहिजे, मला कळतं मी तुमची पूजा करायला नाही पाहिजे, मला कळतं गुरु महाराज मी तुमची स्तुती नाही करायला पाहिजे, मला कळतं गुरु महाराज मी तुमची सेवा नाही करायला पाहिजे, मला कळतं गुरु महाराज मी तुमच्या चरणाला वंदनही न केलं पाहिजे. आणि केलं तरी ते तुमच्यापर्यंत येत नाही. कारण असं आहे, सद्गुरु हे परमतत्व आहे आणि पूजक हा प्राकृतिक तत्व आहे. ज्या रीतीनं स्वप्नातल्या पाण्याने जागृतीतली तहान जात नाही, त्यामुळं त्याच रीतीनं कल्पनेत केलेल्या परमार्थाने सत्य तो कल्पनेत केलेला परमार्थ आणि ती साधना उपासना सत्य स्वरूपापर्यंत जाऊन पोहोचत नाही. ते देशांतर आहे. तो एक सत्य भाग, हा एक काल्पनिक सत्य भाग. पण तेवढं या अवघडामध्ये न जाता मला कळतं ना गुरु महाराज, कारण
चहुवेदी जाण साही शास्त्र कारण 18 पुराणे हरसे गाते. किंवा असं म्हणतात की वेद तुमची स्तुती करता करता नीती नीती करतात. 4 थकले 6 थकले शेष थकला रुक्मिणी आई साहेब थकल्या स्तुती करता करता तुमची. कारण काय आहे? जो जेवढा मोठा असतो तेवढ्या मोठ्याची स्तुती करण्यासाठी स्तुती पाठकाचं मोठेपण तेवढंच असावं लागत असतं. नसता आपल्या स्तुतीनं त्या स्वरूपाचा अनादर होत असतो. आपल्या स्तुतीनं त्या कारण ते स्वरूप गुरुतत्व कसं आहे, किती केवढं आहे गुरुतत्व कसं आहे, भगवत तत्व कसं आहे. त्याची पूजा करायची, त्याला वंदन करायचं आणि त्याची स्तुती करायची. ज्ञानोबा म्हणतात मला सगळं कळतं बरं का, पण कळतं तरी मी करतोच आहे. तुम्ही नाही म्हणतात तरी मी करतोय आणि मी करणारच. मला माहिती आहे एखाद्या वेळेला एखाद्याच्या घरी समुद्र यावा. ज्ञानोबा म्हणतात गुरु महाराज मला कळतं एखाद्या दिवशी एखाद्याच्या घरी समुद्र यावा. समुद्र महाराज आले, समुद्र महाराज आले, समुद्र महाराज आले. आता समुद्र महाराजांना पाहुणचार करायचा. कशाचा? समुद्र येतो, सर्व रसानी युक्त जो रस असतो त्याला अमृत असं म्हणतात. 6 रस एकत्र आहेत, विशिष्ट प्रमाणात एकत्र आहेत. चवीलाही सर्वश्रेष्ठ अमृत आहे आणि परिणामालाही मरणाऱ्याच्या जीभेवर पडलं तर मरत नाही. असे अमृत महाराज आले. अमृताचा समुद्र एखाद्याच्या घरी आला. या 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 बसा बसा, तुम्हाला मी आता पाहुणचार करतो. काय करा ते काय करू शकतो आपण? भाजी पोळी असं करू शकतो आपण. कोणाचा पाहुणचार करायचा? अमृताचा. आणि पाहुणचार काय आहे? त्या अमृतापेक्षा श्रेष्ठ काही आहे का आपल्यापाशी त्याच्या पाहुणचाराला? सद्गुरु एवढं परमतत्व आहे की त्याच्या सेवेत कोणतीही सेवा आपण करायला जावं तर ती अत्यंत तोकडी असते, अत्यंत कमी असते, अत्यंत न्यून असते. कारण त्याची उंची खूप आहे, त्यांची उंची खूप आहे. मला कळतं गुरु महाराज पण काही करू मी रंग आहे, पण काही करू मी रंग आहे. आता रंकाच्या घरी जर अमृत सागर आले, त्याला रंकाने काय करायचं? उपवाशी पाठवायचं. पहा ना धर्म संकट कसं असतं. एवढा मोठा पाहुणा आला विदुर काकांच्या घरी. पाहुणे घरासी आजी आले, ऋषिकेशी काय करू उपचार, कोप मोडकी जर्जर. मग मी तुमच्या योग्यतेचा उपचार मी करू शकत नाही म्हणून तुम्हाला बिनमुख वापस जाऊ देऊ का? या प्रश्नाचं गुरु महाराज तुम्ही उत्तर द्या. नाही, मला मान्य आहे की तुम्ही जेवढे श्रेष्ठ आहात, मग आम्ही तर कोणत्याच रीतीने तुमची सेवा करू शकणार नाही. तुमचं श्रेष्ठता, तुमच्या श्रेष्ठतेला वेद नेते म्हणतात. तुमची स्तुती कोणी करू शकत नाही. आम्ही रंक आहोत. मग दरिद्री व्यक्तीच्या घरी, एखाद्या गरीबाच्या घरी जर का समुद्र आला, अमृताचा सागर आला, एखादा मोठा पाहुणा जर एखाद्या गरीब व्यक्तीच्या घरी आला
तर गरिबांनी जर विचार केला, आपण आता एवढा मोठा पाहुणा, आता काय करावं, आता बसायला किती चांगलं टाकावं, तर त्याच्या घरी किती ऐश्वर्य, त्याचं किती आहे, काय करावं, बसायला टाकावं. तर आपल्या शक्तीप्रमाणे आपण अति योग्य उपचार करतो आहोत. आपल्या सीमेच्या बाहेर जाऊन आपण उपचार करतो आहोत. परंतु आपण कितीही श्रेष्ठ उपचार करण्याचा प्रयत्न केला तरी आलेले ज्यांची पूजा करायची आहे ते एवढे श्रेष्ठ आहेत की ही कितीही उपचार त्यांच्या समोर अत्यंत तोकडे होऊन जातात. पण म्हणून काय, रंकाच्या घरी समुद्र जरी पाहुणा म्हणून आला तरी रंकाने असा विचार करायचा का की मी एवढ्या मोठ्या पाहुण्याची खातिरदारी करू शकत नाही, हे घरी कसा चहा घेतात, हे घरी कसा फराळ करतात, हे घरी यांना बसायला काय. देवाचा ऐश्वर्य आहे ते परमात्म्याचा ऐश्वर्य. पण विदुरजी महाराजांच्या झोपडीमध्ये ज्या वेळेला तो पुरुषोत्तम येऊन पोहोचला त्यावेळेला विदुर काकांनी हा विचार नाही केला आणि भगवंताने हा विचार नाही केला. मग तिथं कसा उपचार घेतला. आज माझा ज्ञानोबाचा उपचार मला काय म्हणतात पूजा मला कळत नाही. रंकाच्या घरी सागर आला, परंतु रंक तर आपल्या धर्माचं पालन करण्यासाठी नाही त्याच्या योग्यतेचे उपचार, परंतु तरी सुद्धा धर्म पालनाची रीत तो रंक सोडणार नाही, तो दास सोडणार नाही आणि उचित अशा प्रकारचा पाहुणेर त्याला केल्याशिवाय राहणार नाही. तेथ शाकूही कीर बहुत म्हणावा, तयाचा हर्ष बेगू तो घ्यावा उजळून दिव्यतेचा. ते भक्तीची पाहणी. देवा तुम्ही माझे उपचार कशाला पाहता. तुम्ही माझे उपचार पहिल्यापासून पाहत नाही, आताही पाहू नका तुम्ही उपचार. आम्ही काय उपचार करतो तुम्ही पाहू नका बरं का, कारण आम्ही शक्यच नाही ते. म्हणून तर प्रश्न काय करू उपचार कोप मोड की जर भगवंत आलेले काय उपचार करायचा सुलभा सांगा. काय उपचार करायचा. पण भगवंतानं दरदरीत पाण्यात रांधलेल्या कण्या गोड करून घेतल्या की नाही. मग आलेल्या पाहुण्याने असं म्हणायचं का की आमच्या योग्यतेचे तुम्ही उपचार नाही केले. ते लग्नात होऊ शकतं, सोयरी म्हणू शकतात, पण परमार्थात नाही म्हणता येणार. आणि भगवंताने आजपर्यंत तसं नाही बोलले आणि साधू महापुरुष आजपर्यंत तसं नाही बोलले. जी उपचार केले ते उपचार गोड करून घेतले की नाही गुरु महाराज. ज्ञानोबा म्हणतात निवृत्ती दादांना, मला सांगा गुरु महाराज, मी तर शब्दाने तुमची स्तुती करतोय, मी तर पाण्याने फुलाने तुमची पूजा करतोय, मला माहिती आहे की आणि तुमची पूजा याच्या हे असे उपचार. कारण त्या विदुर काकांच्या चरित्रामध्ये एक वाक्य दिलेलं आहे. सुलभाई साहेब गुरु या विदुर काका म्हणतात, सुलभाग भगवंताला घरी बोलवल्यानंतर नाही भगवंताचा यथोचित सन्मान करता आला तर असा अर्थ होईल की भगवंताला घरी बोलवून आपण त्यांचा काही केला अपमान. पण सुलभाई साहेबाला ही गोष्ट माहितीये की आपल्याच घरी काय हा परमात्मा कोणाच्याही घरी गेला तर याला शोभून दिसेल असे उपचार कोणा करण्याचं सामर्थ्य कोणात नाही. तो परमात्मा आहे. परंतु तरी भगवंताला उपचार दिलेच, उपचार केलेच, भगवंताने ते गोड करून घेतलेच. एक बाजू मला माहिती आहे गुरु महाराज, मी तर तुमची विधीपूर्वक सेवा करण्याचा प्रयत्न करतोय. एक गोष्ट सांगू का तुम्हाला. म्हणले काय, हे तुमच्या छातीवर उजव्या बाजूला पायाचं चिन्ह दिसतंय, ही पूजा कोणी केली तुमची. निवृत्ती दादा म्हणतात, भृगू नावाच्या ऋषीनं लात मारली होती. भगवंताचं जेवढं चरित्र असतं तेवढं सद्गुरूंचं असतं बरं का.
भृगु नावाच्या ऋषीनं गुरु महाराज तुमच्या छातीवर लात मारली होती ना, पण तुम्ही गोड करून घेतली का नाही? भृगु ऋषीने लात मारली. ब्रह्मदेव, भगवान शिव, भगवान विष्णू, कोणाला क्रोध येत नाही पहा. भृगु नावाचे ऋषी गेले. भगवान विष्णू शय्येवरती विश्रांती घेत होते. गेल्याबरोबर छातीमध्ये लात मारली. छातीवर भृगु ऋषी. भगवंत उठले असं ना हो. भृगु ऋषींच्या पायाला असं दाबायला लागले. भृगु, माझ्या छातीला पाया मारलं, लात मारली, पाय दुखायला. एक सांगतो भृगु, ही तू केलेली माझी पूजा, याची आठवण जगाला राहावी म्हणून माझ्या छातीवरती ही खून ठेवली. ज्ञानोबाराय म्हणतात गुरु महाराज, भृगु नावाच्या ऋषीने लात मारली तुम्हाला, ती भक्तानं केलेली पूजा सुद्धा तुम्ही मान्य केली का नाही? आज माझी हीच प्रार्थना आहे गुरु महाराज, की मी जशी तुमच्या चरण पादुकेची पूजा केली, सेवा केली, मी करत असलेली सेवा गुरु महाराज तुम्ही मान्य करावी अशी मी प्रार्थना करतो आहे. आणि हा वाघयज्ञ करण्यासाठी, गीतेचं तत्वज्ञान सांगण्यासाठी ही वाघयज्ञाची पूजा तुम्ही भविष्यामध्येही मी जी करणार आहे ती माझी वाक्सुमनाची पूजा तुम्ही सेवन करावी. अनेक दृष्टांत दिले. जो भृगोचा कैसा उपकारो की तो मानवनी प्रिया उपचारो, तोची विनाशारंग धरू गुरुत्यासी, की अंधारे खतेले अंबर झाल्या दिवसनाथा समोर तेने तयाचे. अनेक दृष्टांत दिले. दृष्टांताचा भाव एवढाच आहे की गुरु महाराज तुमचे जे उपकार माझ्यावरती झालेले आहेत, तुम्ही माझ्या जीवनात आल्यामुळं मी या सत्वासनेच्या सरळ वाटेवरती वाटचाल करायला लागलेलो आहे. ज्या परमकल्याणकारी वाटेवरती चालण्यासाठी मला तुम्ही बोध दान करतात आहे, ज्ञानाचं दान करतात आहे, ज्ञान प्रकाश दान करतात आहे. ज्या तुमच्या ज्ञान प्रकाशाच्या प्रकाशामध्ये माझ्या हृदयामध्ये असलेला तो पुरुषोत्तम माझ्या अनुभवाला येतो आहे किंवा येणार आहे, म्हणून मी तुमचं पूजन करतो आहे. जी पूजा मी तुमची केली ती तुम्ही पूर्ण मानून घ्यावी अशी मी विनंती करतो आहे. न्यूनते पुरते अधिकते सरते, करुणी ध्येयावे तुमते विनवितो असे. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव सद्गुरुनाथ महाराज. या ज्ञान सूर्याचा